आता महाराजांनी ताल दाखवला. महाराजांनी ताल कारण बेतालाची पालखी आमची वाटते इथे कुठेतरी आपल्या हातात आहे का हे? आपल्या हातात. आपण फक्त काय करत असतो, त्यांनी जी बुद्धी दिली ती या ठिकाणी प्रगट करत असतो. मग भूते बेताळ शोभते तरी पण महादेव कसे हर्ष युक्त उमापती. बुद्धीस आनंद होईल का सदा आनंदाचा एकवट होईल. आणि ती ननन तो जो शब्द आलाय तो आनंद कमी झाल्यामुळं काय झालं, तिचं ननन झालं. जिला आनंद नाही ना राहिला. कारण आपली भावजय आपल्या भावाला जर आपल्या विषयी सांगत असेल की ही लय खाती, एखाद्याचं खाल्लेलं काढतात का, तर वाईट तर वाटेल. आणि मग ती बहीण प्रचंड नाराज झालेली आणि तिच्या मध्ये गाठी झाल्या. आणि म्हणून महाराजांना सुद्धा फार मोठं या ठिकाणी प्रायश्चित्त द्यावं लागलं. दक्षिण भारतामध्ये मला वाटतं त्या गावाचं नाव काय, अन्नविनाथन. कारण त्या अन्नावरून म्हणजे ते हे झालेले. ही घटना कशामुळे झाली की ती बहीण जास्त खाती. आणि मग मला हा स्वयंपाक कसा करायचा, उपवासाचं पण करायचं, गोड